आज मी चिकनची एक वेगळी डिश तुमच्यासाठी बनवतोय. चिकन चंगेजी मित्रांनो, दिल्लीची फेव्हरेट डिश असणार आहे. सुरुवातीला चिकनला मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आपण गरम मसाला टाकतोय, हळद टाकतोय, चाट मसाला टाकतोय, थोडंसं टाकतोय जिरा पावडर, यामध्ये टाकलं ब्लॅक पेपर पावडर आणि कलरसाठी टाकलंय काश्मीरी लाल मिरची, लेमन ज्यूस, मीठ टाकलंय. मॅरिनेट करत ठेवायचं चिकनला आपल्याला जवळ-जवळ 1 दीड तास. जेवढं करता येईल तेवढं करा. ॲटलीस्ट 30 मिनिटं करा. पॅनमध्ये ऑइल टाकून चिकनला फ्राय करून घ्यायचं आहे. स्लोली फ्राय करायचं. ही रेसिपी एकदम स्लोली कुक करावी लागणार आहे. एकदम प्रोसेस एकदम स्लो ठेवायची आपल्याला. दोन्ही, तिन्ही, चारही बाजूनी फ्राय करून घ्या. जवळ-जवळ चिकन आपला 80% इथे कुक झालाच पाहिजे. नंतर थोडासा आपण ग्रेव्हीमध्ये कुक करणार आहोत. पण मित्रांनो एकदम स्लोली लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुक करायचं आहे. चिकनला साईडला काढून ठेवा. हा तेल तुम्ही यूज करू शकता पुढच्या प्रोसेसमध्ये. कढईमध्ये बारीक चॉप केलेला खूप सारा कांदा याच्यामध्ये टाकतो. तो पण मस्त शिजवून घ्यायचा आहे. मग अद्रक, लसूण, मिरची एकदम बारीक अशी चॉप करून याच्यामध्ये टाकणं ती पण मिक्स करून घ्यायचं आहे. मग काश्मीरी लाल मिरचीला टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे, धने पावडर, जिरा पावडर हे सगळं याच्यामध्ये ॲड करायचं आहे मित्रांनो. गरम मसाला थोडासा आणि थोडंसं पाणी ॲड करून मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे. मित्रांनो मसाला शिजल्यानंतर, तेल सोडल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची जवळ-जवळ 1 बाउल, ती छोटावाला. तो टाकून मस्त शिजवून घ्यायचा आहे. परत थोडा मीठ टाकायचं आहे. मित्रांनो ही सगळी टोमॅटोची चव, जी कांदा आहे ना, सगळी मजेदार वाटली पाहिजे. थोडंसं पाणी टाकून ही प्युरी पण शिजवायची. लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला जवळ-जवळ 20-25 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये परत वेगळा ऑइल टाकायचा आहे. ती प्युरी आपण जी शिजवून घेतली ती ॲड करायचं आहे. गरम मसाला ॲड करायचा आहे. थोडासा मीठ ॲड करायचं आहे. आता ही थोडी शिजवून घ्यायची आपल्याला. परत एकदा याच्यामध्ये टाकायची फ्रेश क्रीम, दही मस्त फेटून घेतलेला आणि याच्यामध्ये ॲड करून तो मस्त शिजवून घ्यायचा आहे आणि सगळं हाय फ्लेमवरती आता आपण शिजवणार आहोत. पहिले आपण लो मीडियम फ्लेमवरती केलं. आता हाय फ्लेमवरती शिजवायचं, घट्ट करायची प्युरी आपली ग्रेव्हीला आणि मग याच्यामध्ये चिकनला ॲड करायचं. चिकनला मस्त मिक्स करून घ्या. मस्त मिक्स होऊ दे त्याच्यासोबत एकदम एकमसात होऊ दे आणि त्याच्यानंतर सर्व्ह करा मित्रांनो. तुम्ही रोटी, भाकरी, चपाती कशासोबत पण खा किंवा असंच खाल्लंय मजेदार टेस्टी लागेल. खूप भारी वाटेल तुम्हाला खायला. रेसिपी मी कॅप्शनमध्ये डिटेलमध्ये देतोय.